तरुण मित्रांनो, आज जनसेवेचा माझा प्रवास हे पुस्तक लिहिण्याचं मला जे प्रेरणा मिळाली ती प्रेरणा मिळाली माझे मित्र बाळासाहेबजी थोरात यांच्याकडनं। अनेक दिवसपर्यंत अनेक वर्ष बाळासाहेबांचे माझे जे संवाद व्हायचे तर ते मला म्हणायचे की माणिकराव, तुम्ही पुस्तक स्वरूपामध्ये हे सगळे तुमचे आठवणी जे आहेत ते आपण लिहून काढल्या पाहिजे। आणि योगायोग दुर्दैवी म्हणा की कोरोना साथ ज्या वेळेला सुरू झाली आणि संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन करण्यात आलं त्यावेळेला अनेक जणांनी मग याचा उपयोग कसा करायचा, सदुपयोग कसा करायचा, घरी बसून तर आपण मदत करू शकतो, फोनवर मदत करू शकतो, सांगू शकतो या भागात मदत पोहोचवा। यवतमाळमध्ये सुद्धा ट्रकने आपण मदत पोहोचवली, परंतु वेळ त्या ठिकाणी चांगल्या याच्याकरता कसा घालवायचा म्हणून मी ठरवलं की पुस्तक आपण लिहून काढली पाहिजे। आणि त्याकरता 2 पुस्तकं मी लिहिण्याचं ठरवलं। एक पुस्तक माझं होतं प्रशासकीय, जो माझा अनुभव होता ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि त्यानंतर आमदारकी, विधान परिषद, मंत्रीपद, अनेक खाती, विधान परिषदचा उपसभापती, यावर जे जे संबंध आले सर्व मुख्यमंत्र्यांशी, जवळजवळ 10 मुख्यमंत्री झाले असतील, अनेक मंत्री झाले असेल, अनेक मंत्री माझे मित्र होते, त्यांच्या सोबत कशा प्रकारे राहून आपण आपल्या भागाचा विकास केला आणि त्यांची काय विचार प्रणाली होती, कशा पद्धतीने कार्यपद्धती त्यांची होती। मी संसदीय कामकाज मंत्री असल्यामुळं, राज्यमंत्री असल्यामुळं मला प्रत्येकांचं काम जवळून निहाळता आलं। कोण कशा पद्धतीने काम करताय, कोण जनतेला घेऊन जात आहेत, कोण जनतेच्या समस्या त्या सोडण्याकरता तशा प्रकारची पावलं उचलतायत। म्हणून ते जे पहिला जो भाग आहे, पहिले जे पुस्तक आहेत जनसेवेचा माझा प्रवास, हे प्रशासकीय याच्यामधून आहेत, मुख्यमंत्री मंत्री जे मला कामं करता आली त्या माध्यमातून त्या संदर्भामधलं आहे। दुसरं माझं पुस्तक लिहून पूर्ण झालेलं आहे आणि दुसऱ्या पुस्तकामध्ये जी राजकीय, मी युथ काँग्रेसचा कसा त्या ठिकाणी तालुका लेवलला काम केलं, जिल्हा युथ काँग्रेस कसं काम केलं, महाराष्ट्राचा जनरल सेक्रेटरी युथ काँग्रेस, व्हाईस प्रेसिडेंट युथ काँग्रेस, काँग्रेस आपले युथ काँग्रेस अध्यक्ष महाराष्ट्राचं, आणि त्यानंतर जे मी जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचा होता त्यापासनं महाराष्ट्राच्या युथ काँग्रेसचा अध्यक्ष, काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष आणि त्या काळामध्ये झालेल्या निवडणुका असतील, त्या काळामध्ये इतर पार्टींसोबत अलायन्सच्या संदर्भामध्ये माझे संबंध आले असतील किंवा अलायन्सच्या संदर्भात नाही तर विरोधकांची काय भूमिका असायची, कोणत्या विचाराने ते त्या ठिकाणी मतं मागायचे, त्याही संदर्भामध्ये तर तेलंगणापर्यंत की तेलंगणामध्ये शेवटी माझ्याकडे जबाबदारी दिली तर आता गोव्याची जबाबदारी, दादरा नगर हवेली, दीव दमनची जबाबदारी कोस्टल एरियाची माझ्याकडे दिली आणि त्यामध्ये सुद्धा कशी कामं मी केलीत, कशा पद्धतीनं काम करावी त्या ठिकाणी, असं संघटनात्मक दृष्टिकोनातून दुसरं पुस्तक सुद्धा लिहून पूर्ण झालं। परंतु आज त्या ठिकाणी प्रकाशन त्या पुस्तकाचं करत नाही, काही दिवसानंतर आपण त्याचं प्रकाशन करू। पण 2 पुस्तिका अशा आहेत वेगवेगळ्या, पण मुद्दाम त्याचा उल्लेख आपल्या समोर पहिलेच या ठिकाणी मी केला।
आता या ठिकाणी रमेशजी चिन्नीताला साहेब 2 वाजताची पहिले 11 वाजताची वेळ होती, नंतर ती वेळ त्यांच्या प्रोग्राम प्रमाणे 2 वाजताची गेली. त्यांच्या समोरही अडचणी आल्या होत्या. बाळासाहेबांनी भूमिका वटवली. वरच्यावर मला माहिती देतो ही परिस्थिती अशी आली, परिस्थिती अशी झाली. आणि आपल्या इथला विमानतळ बरोबर नसल्यामुळं या ठिकाणी काम दुरुस्तीचं काम चालू असल्यामुळं त्यांचं स्पेशल विमान ते करून आलीत, परंतु इथे ते काही उतरू शकत नव्हतं. त्यामुळे मग नागपूरला उतरायचं, ते मुंबईवरून मिटिंग करून नांदेडला, नांदेडवरून नागपूरला. पण शेवटी त्यांना सांगण्यात आलं की सकाळी 10 पासून तर दुपारी 2 वाजेपर्यंत कोणतंही विमान उडूही शकणार नाहीत आणि उतरूही शकणार नाहीत. फार मोठा प्रश्न निर्माण झाला. मग चिन्नीताला साहेबांनी, बाळासाहेबांनी सरळ मुंबईवरून नांदेडला न जाता स्पेशल विमान त्यांनी नागपूरला लँड केलं. आणि नागपूरला चिन्नीताला साहेब आलेत आणि त्यांनी मला फोन केला, माणिकरावजी आम्ही 8 वाजता पोहोचलो आणि यवतमाळ करता निघतोय. तर म्हटलं हे खूप झाली, आता आम्ही 2 वाजताचा कार्यक्रम घेतला. आता आमची फार मोठी अडचण झाली. त्यांची अडचण अशी होती की त्यांना इथून नांदेडला जायचं. नांदेडला जे आपले कैलासवासी वसंतरावजी चव्हाण वारलेत खासदार, त्यांच्या तिथं जाऊन परत नांदेडला विमानाने नागपूरला यायचं. नागपूरवरून विमानाने 9-9:30 वाजताच्या बेंगलोरला जायचं. त्यामुळे त्यांच्या अडचणी होत्या. पण या सगळ्या अडचणीवर मात करून रमेश चिन्नीतालाजी या ठिकाणी आलेत, बाळासाहेब थोरात आलेत आणि रमेश चिन्नीताला साहेबांना घेऊनही आलेत. मी त्यांचं मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. कार्यकर्ते सगळे वाट पाहत होते. आम्ही वेळ दिला. कदाचित आम्हाला असं वाटलं की थोडा आणखी उशीर होऊ शकतो. तिथे 2चं 3 होऊ शकते, 4 होऊ शकते, 5 होऊ शकते. आम्ही सगळ्या तयारीमध्ये होतो. सगळ्यांची जेवणाची व्यवस्था वगैरे आम्ही करून ठेवली. परंतु या सगळ्या प्रोसेसमध्ये जे वेळेवर आणण्याची भूमिका कोणी केली असेल आणि मला 100% शाश्वती दिली असेल तर माझे मित्र आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नानासाहेब गावंडे यांनी. त्यांचं सुद्धा अभिनंदन आपण केलं पाहिजे सर्वांनी. कारण मिनिट टू मिनिट मला सांगू, आता असं झालं ज्यावेळी नागपूरला उतरल्यावर मी काळजीत पडलो की आता म्हटलं 10 वाजता येतात तिथं. पण सगळं आतापर्यंतच व्यवस्थित झालं. इथून सुद्धा त्यांना जायचं आहे. कमी वेळेमध्ये सगळ्यांना हा कार्यक्रम आटपायचा आहे. त्यामुळे सगळ्यांना आपल्याला बोलण्याची संधी देता येणार नाहीत. पण कमीत कमी वेळामध्ये आपण ज्यांनी अत्यंत चांगलं हे सगळं नियोजन करण्याकरता सहकार्य केलं, मोठ्या संख्येनं आपण याच्यामध्ये कामी लागलात. पुढे सुद्धा जबाबदारी आपल्या वाटलेल्या आहेत. आणि मी पहिलेच सांगितलं, कारण मी उदाहरण म्हणून आपल्याला नेहमी सांगतो बाळासाहेब, की बाळासाहेबांच्या इकडे मी कार्यक्रमाला आम्ही 2 जण आम्ही ठरलो होतो. तेही मंत्री होते, राज्यमंत्री मी होतो. ज्या वेळेला एखादा प्रसंग असा येत होता की कार्यक्रमाला आता जो मंत्री आम्ही सांगितला होता, मोठा मंत्री, तो काही येत नाही. मग हे रात्रीचं कळायचं, दुसऱ्या दिवशी कार्यक्रम. बाळासाहेबांना मी सांगायचं, बाळासाहेब अशी माझी अवस्था झाली आहे, आता तुमचं तर पत्रिकेतही नाव नाही, परंतु मंत्री म्हणून तुम्हाला चालायला लागते. त्यावेळेला ते आल्याशिवाय राहिले नाहीत. आणि मी सुद्धा त्यांनी ज्या वेळेला बोलावलं मंत्री होतो त्यावेळेला कोणी मंत्री आले नाहीत. तर मला सांगायचं की माणिकराव त्यावेळेला तुम्ही चालात. एकदा तर वसंत फुरके साहेब आणि वामनराव कासावार दोघांनाही मी सकाळी 4 वाजता उठवलं. अरे म्हटलं बाळासाहेबांकडे जायचं आपल्याला. ते म्हण कशासाठी? अरे म्हटलं कार्यक्रमाला जायचं आहे. आणि आम्ही तो कार्यक्रम केला. अनेक वेळा असं झालं. अनेक प्रसंगामध्ये बाळासाहेबांनी आपल्या जे विकासात्मक मोठी धरणं झालेली आहेत आपल्या भागामध्ये, त्याच्या पाठीमागे बाळासाहेब नेहमी भक्कमपणे उभे राहिले. मी त्यांचं मनापासून आभारी या ठिकाणी मानतो. आणि हा निवडणुकीचा काळ आहे, मला माहित आहे. निवडणुकीचा विधानसभा निवडणूक आहेत 2 महिन्यावर, आणि त्याकरता अनेकांनी उमेदवारी मागितलेली आहेत.
पण सर्वांनी त्या ठिकाणी जाऊन रमेश चिन्नेताले सातत्याने मिळतात, संघटनेमध्ये त्यांचं पूर्ण आयुष्य गेलं. ऑल इंडियाचे युथ काँग्रेसचे अध्यक्ष, ऑल इंडियाचे NSYचे अध्यक्ष, केरळला त्या ठिकाणी गृहमंत्री, विरोधी पक्ष नेता रमेश चिन्नेतालाजी. आणि विरोधी पक्ष नेता केरळला एक परिस्थिती आहे की 5 वर्ष सत्ता काँग्रेसकडे, 5 वर्ष कम्युनिस्टकडे, आणि जो विरोधी पक्ष नेता राहील तोच मुख्यमंत्री, असं अलिखित त्या ठिकाणी नियम आहे. रमेश चिन्नेतालाजी विरोधी पक्ष नेता झालेत आणि त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेता झाल्यावर जे 5 वर्षांनी चेंज व्हायला पाहिजे थोड्याफार फरकाने ते राहून गेलं. नाही तर मुख्यमंत्री म्हणून त्यांना आपल्याला आज पाहता आलं असतं. सगळे डिपार्टमेंट त्यांनी सांभाळले. एक मजबूत संघटनात्मक काम करणारा नेता म्हणून देशामध्ये ज्यांची ख्याती आहे असे आपले प्रभारी आहेत. ते ऑल इंडियाचे युथ काँग्रेसचे अध्यक्ष होते. मी महाराष्ट्राचा, त्यांच्या हाताखाली महाराष्ट्राचा युथ काँग्रेसचा अध्यक्ष होतो. एवढं आमचं घनिष्ठ नातं. आणि त्यामुळे मी कधी त्यांना त्रास देत नाही आणि फार काही जवळीक तेही करत नाही. त्यांचं काम त्यांना करू द्यायचं. कधीही मी कोणाच्याही संदर्भामध्ये कधी त्यांना काही सांगितलं असेल तर कोणी ते सांगू शकतं. परंतु सगळ्यांना न्याय देणारा अशा प्रकारचे प्रभारी म्हणून रमेश चिन्नेतालाजी आपल्याला लाभलेले आहेत. आपण सगळेजण मोठ्या संख्येनं या पुस्तिकेच्या संदर्भात सगळेजण उपस्थित राहिलात. या डॉक्टर साहेब बसा. सगळेजण या ठिकाणी आलात. मी आपल्या सर्व नेते मंडळीचं आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं, विशेष आमचे नवनिर्वाचित खासदार संजय भाऊ देशमुख, त्यांचे सुद्धा प्रमुख नेते कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचाच काही आदर सत्कार मी करू शकलो नाही, पण काही चूक याच्यामध्ये राहिली असेल तर माफी असावी एवढीच नम्रपणे आपल्याला प्रार्थना करतो. आपण सर्वांनाच पुस्तकं देण्याची शक्य तितकी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ते आपण देऊ. बाहेर काउंटरवर काय व्यवस्था केली मला माहीत नाही, परंतु काउंटर वगैरे त्या ठिकाणी पुस्तकं देण्याची व्यवस्था आहे. पण कार्यक्रम संपल्यावर सर्वांनी तशा प्रकारचे ते घेऊन जावं. आणि आज या ठिकाणी प्रकाशन झालेलं आहे. आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून माझ्या आयुष्यामधला एक महत्त्वाचा क्षण आहे. म्हणून आपलं सहकार्य, आपले आशीर्वाद आतापर्यंत कार्यकर्त्यांकडनं सर्वांकडनं जे मिळाले त्याच्यामुळं मी सगळं करू शकलो. त्यामुळं आपले जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. मी परत आपल्या सर्व नेते कार्यकर्त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि ह्या निमित्ताचे माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर विनंती असेल सन्माननीय बाळासाहेब थोरात, विधिमंडळ